नमस्कार, मी विकास भोसले. आपण पाहता यशवंत नगरी न्यूज. आज जिल्हा परिषद गटाचा आपण विश्लेषण करणार आहे. ते म्हणजेच येळगाव उंडाळे जिल्हा परिषद गट आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचा हा जिल्हा परिषद गट. आणि या गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांचं होम टाऊन असलेला हा जिल्हा परिषद गट. आणि या ठिकाणी आरक्षण आहे ते म्हणजेच सर्वसाधारण आरक्षण आहे येळगाव जिल्हा परिषद गटासाठी. आणि जे दोन गण आहेत म्हणजेच येळगाव आणि सवादे, यामध्ये सुद्धा सर्वसाधारण महिला येळगावसाठी आणि सवादेसाठी सर्वसाधारण हे आरक्षण असल्यामुळं संपूर्ण जिल्ह्याचं या गटाकडे लक्ष आहे. विशेष म्हणजे येळगाव जिल्हा परिषद गणातून जी महिला उमेदवार निवडून येणार आहे ती कराड पंचायत समितीसाठी सभापतीची दावेदार असणार आहे. यामुळं या जिल्हा परिषद गटाकडे सर्वांचं लक्ष आहे. 3 टप्प्यात हे विश्लेषण असेल नेहमीप्रमाणे. पहिला टप्पा गावं कोणती आणि कशा पद्धतीनं राजकीय समीकरणं, दुसरा इच्छुक उमेदवार कोण, आणि अंतिमतः राजकीय कशी एकमेकाच्या कुरघोडे चालू आहेत किंवा कोणाची युती कोणाची आघाडी होते ती. खरं तर या सर्व आमच्या स्टेटमेंटला तुम्ही पूर्ण भरभरून प्रतिसाद देताय, हे यासाठी मनपूर्वक आभार. आणि काही गोष्टी मी सांगू इच्छितो की अनेक इच्छुक उमेदवार आमच्यापर्यंत कोण इच्छुक आहेत ते नाव पोचत नाहीत. मात्र कोणी नाराज होऊ नका कृपया. आमच्यापर्यंत जी माहिती आम्ही कलेक्ट करत असतो त्याच्यावर हे विश्लेषण असतं. मात्र तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळावी व्हिडिओ स्वरूपात, हा एक आमचा उद्देश आहे. प्रामाणिकपणे कुठल्याही पक्षाच्या बाजूने नसते तर निरपेक्षपणे केलेला हा अनुमान असतो. सुरुवातीला येळगाव जिल्हा परिषद गटातील गावं कोणते कोणते आहेत बघूया. 30 वाडी वस्ती आणि गावांचा यामध्ये समावेश होतो. येळगाव जिल्हा परिषद गट येळगाव गणातील गाव कुठली बघतोया. भरेवाडी, गोटेवाडी, भुरभुशी, गणेशवाडी, घराळवाडी, हनुमंतवाडी, येवती, शेळकेवाडी, एनपे, शेवाळवाडी, चोरमारवाडी, माटेकरवाडी, लोहारवाडी, शेळकेवाडी आणि मासोली. ही झाली येळगाव गणातील गावं. आता सवादे गणातील गावं बघा. उंडाळे, मनव, शेवाळवाडी, साळशिरंबे, महारुगडेवाडी, जिंती, टाळगाव, घोगाव, सवादे, बांदेकरवाडी, लटकेवाडी, हवेलवाडी, अकाईचीवाडी आणि बोत्रेवाडी. या साधारणतः 30 ते 31 गावं आणि वाड्यांचा समावेश या येळगाव जिल्हा परिषद गटामध्ये होतो. 2 गणामध्ये होतो. आता पुढचा विषय तो म्हणजेच येळगाव जिल्हा परिषद गट हे सर्वसाधारण महिला हा राखीव असल्यामुळं या उमेदवार कोण असेल याकडे आपण नजर टाकूया. पहिल्यांदा आपण बघूया की येळगाव जिल्हा परिषद गट जो आहे म्हणजे उंडाळे, हा पहिल्यापासून माजी सहकार मंत्री विलास काका उंडाळकर यांचा हा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यात आत्तापर्यंत विरोधकांना कधीही शिरकाव करता आला नाही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी या मतदारसंघामध्ये बरोबरी राखण्यात यश मिळवलेलं आहे. म्हणजेच येळगाव जिल्हा परिषद गटामध्ये आमदार डॉक्टर अतुल भोसले हे फक्त 74 मतांनी या ठिकाणी पिछाडीवर होते. म्हणजे जवळजवळ बरोबरीत हा मतदारसंघ भाजपनं आणून ठेवलेला आहे की काय असं साधारणतः चित्र दिसतंय. मात्र विधानसभेला जवळजवळ 14 महिने उलटून गेले, 13 महिने उलटून गेले. यानंतरची परिस्थिती ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांनी काँग्रेसच्या नंतर राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये केलेला प्रवेश हा कितपत या मतदारसंघातील लोकांना रुचलेला आहे हे सुद्धा या निवडणुकीच्या दरम्यान दिसून येईल. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या जिल्हा परिषद गटामध्ये कोण इच्छुक आहेत, भाजपकडून कोण आहेत आणि काँग्रेसकडून कोण आहेत हे पाहणं खूप गरजेचं आहे. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये दोन्हीही बंधू या ठिकाणी इच्छुक दिसत आहेत. म्हणजे कोण तर ॲडव्होकेट उदयसिंह पाटील आणि राजाभाऊ पाटील उंडाळकर हे दोन्ही एकाच पक्षात असल्यामुळं दोघेही या निवडणुकीसाठी ते इच्छुक आहेत. किंबहुना ॲडव्होकेट उदयसिंह पाटील निवडणूक लढवतात की नाही हे साशंकता आहे. मात्र त्यांच्या पत्नींना मात्र, वहिनीसाहेबांना मात्र या निवडणुकीमध्ये त्या आणू शकतात. यानंतर राजाभाऊ उंडाळकर पाटील उंडाळकर हे स्वतः इच्छुक आहेत. सोशल मीडियावरून जोरदार कॅम्पेन सुरू आहे. त्यानंतर यामध्ये आदिराज पाटील हे उमेदवार सध्या तरी नसणार आहेत, कारण त्यांचा वयाचा
विचारकर्ता आदिराज पाटील म्हणजे ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांचे चिरंजीव हे काय निवडणुकीमध्ये आज नसतील असं एकंदरीत दिसतंय. मात्र दुसरा काँग्रेसकडून मात्र उदय पाटील उंडाळचे जे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते, पहिल्यापासून काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, हे उदय पाटील हे मात्र उदय जगन्नाथ पाटील माझ्या माहितीनं त्यांचं नाव, हे सुद्धा काँग्रेसकडून या जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत. दुसरी बाजू जर भाजपची पाहिली तर ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील टाळगाव, त्यानंतर संजय शेवाळे सवादे आणि तिसरं नाव आहे पंकज पाटील साळशिरंबे. हे येळगाव जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून समोर येत आहेत. अजूनही इच्छुकांची नावं आहेत, मात्र आमच्यापर्यंत न आल्यामुळे ते मी घेऊ शकत नाही. खरं तर असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आम्हाला टाकावं, पुढच्या विश्लेषणामध्ये आम्ही त्यांचं नक्की घेऊ. कारण निवडणूक 5 फेब्रुवारीला होते, अजून बराचसा अवधी आहे. खरं तर अर्ज भरण्याची मुदत आता 16 सुरू होते. दुसरा खरं खाली गटानंतर आपण गणाकडे वळूया. येळगाव जो गण आहे, पंचायत समिती गण, तो सर्वसाधारण महिला यासाठी राखीव आहे. म्हणजेच या येळगाव गणातून जी महिला निवडून येईल ती कदाचित सभापती पदाची दावेदार असू शकेल. यामुळे या ठिकाणी इच्छुकांची संख्यासुद्धा अनेक पाहायला मिळते. पहिलं खरं तर भारतीय जनता पार्टीपासून सुरुवात करूया. येळगाव गणातून संजय शेटे यांच्या पत्नी, येळगावचे संजय शेटे जे कार्यकर्ते होते त्यांचे पत्नी या येळगाव गावच्या या रहिवासी आहेत आणि त्या कार्यकर्त्या आहेत. त्यानंतर सुनंदा शेळकेवाडीच्या सरपंच असलेल्या सुनंदा शेळके यासुद्धा येळगाव पंचायत समिती गणासाठी इच्छुक उमेदवार म्हणून समोर येत आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कोण इच्छुक आहेत ते आपण पाहूयात. सुरेखा जाधव एनपे, त्यानंतर डॉक्टर अनुराधा माने या येळगावच्या सरपंच आहेत, त्यासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इच्छुक आहेत. त्यानंतर काँग्रेसकडून कोण इच्छुक बघूया. अर्जुन शेवाळे हे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पत्नी या येळगाव गणातून इच्छुकमध्ये आहेत. दुसरीकडे सवादे गण आपण पाहूयात. सवादे गण हा सर्वसाधारणसाठी राखीव आहे. सवादे गण यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साळशिरंबे गावचे पंकज पाटील हे इच्छुक आहेत आणि संजय शेवाळे सवादे हे सवादे गणातून सुद्धा जिल्हा परिषदेला दोघं इच्छुक आहेत आणि खालीसुद्धा दोघं इच्छुक आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून धनाजी पाटील साळशिरंबे हे इच्छुक आहेत. तर नितीन थोरात सवादे हे यांचं नाव सध्या इच्छुक म्हणून समोर येत आहे. म्हणजेच एकंदरीत काय तर येळगाव जिल्हा परिषद गट आणि येळगाव गण आणि सवादे गणामध्ये इच्छुकांची जरी संख्या अनेक दिसत असली तरी मेरिटनुसार आणि सर्वेनुसार आणि ज्या त्या नेत्यांच्या मर्जीनुसार हे उमेदवार निश्चित होतील एवढं मात्र सांगता येईल. एकंदरीत काय या गटाच्याकडे जर पाहिलं येळगाव उंडाळे जिल्हा परिषद गट तर हा पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणजे स्वर्गीय विलासराव काका उंडाळकर यांचा हा बालेकिल्ला. मात्र या किल्ल्याला वारंवार सुरुंग लावण्याचं काम या ठिकाणी सुरुवातीच्या काळात पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आणि नंतरच्या काळात अतुल भोसले यांनी ही गावोगावी एक मोहरे टिपायला सुरुवात केली. मात्र सध्याच्या जर जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर पाहायचं म्हटलं तर सध्या भाजपच्या समोर मात्र खरं आव्हान असणार आहे ते उंडाळकर गट म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेसचं. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र येतात का हे पाहणं सुद्धा खूप महत्त्वाच्या गोष्टी घडामोडी घडणार आहेत. कारण एकमेकाला मदत करण्याची साधारणतः मानसिकता दोन्ही पक्षांची असल्यामुळं या गटाकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. मात्र या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं कुठलंही प्राबल्य दिसून येत नाही. शिवसेनेचं सुद्धा या परिसरात कुठलंही प्राबल्य दिसून येत नाही. मात्र काँग्रेसने जर अपक्ष किंवा स्वतःच्या पक्षचिन्हावर जर उमेदवारी उभी केली म्हणजे उदय पाटील जे उंडाळ्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत हे जर उभे राहिले तर मात्र याचा फटका ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांना पडण्याची शक्यता आहे. आता खरा विषय राहतो तो म्हणजेच ॲडव्होकेट उदयसिंह पाटील हे आपले चुलत बंधू जे आहेत राजाभाऊ पाटील उंडाळकर यांच्यासाठी ही उमेदवारी राखीव ठेवतात का आणि राजाभाऊ पाटील उंडाळकर यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते अपक्ष लढणार का याकडे सुद्धा सगळ्यांच्या नजरा आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दोन भावामधला हा कसा वाद मिटवतो
हे सुद्धा पाहणं या जिल्हा परिषद गटाकडं खूप महत्त्वाचं आहे. एकंदरीत काय तर भारतीय जनता पार्टीच्या समोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आव्हान असणारच आहे. मात्र या निवडणुकीकडं एकत्र असं पाहिलं जातं की विधानसभा निवडणुकीमध्ये अतुल भोसले यांनी या जिल्हा परिषद गटामध्ये केलेली बरोबरी हे आता आमदार अतुल भोसले टिकवतात का ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांचा हा हक्काचा मतदारसंघ ते शाबूत ठेवतात हे पाहणं खूप औत्सुक्याचं असणार आहे. अर्थात 16 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत. घोडा मैदान लांब नाही, जवळच आलेलं आहे आणि 5 फेब्रुवारीला तर मतदान आहे. यामुळे या जिल्हा परिषद गटाकडं सर्वांच्या नजरा आहेत एवढं मात्र नक्की. पाहत राहा यशवंत नगरी न्यूज.